यस, गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आज 4th डे है हमारा वियतनाम ट्रिप का और अभी हम यहाँ से निकल रहे हैं। तो यहाँ पे आप देख सकते हो, ये है हमारे ड्राइवर जो 3-4 दिन हमें घुमा रहे वियतनाम में। ये है हमारे कंडक्टर एंड ही इज आवर गाइड टुडे। ओके, You want me introduce myself? Yeah, okay. You introduce yourself. Okay, hi guys. My name is Võ Tuấn Dũng and I also a student. Yeah, and in the future I become the international tour guide and it's my honor to be with you today. Yeah, India, Vietnam. Okay. Namaste. Namaste. Xin chào Vietnam. Yeah. Wow. So starting हम सभी लोग एक्सप्लोर करेंगे। Yes. हाय, नमस्ते। मेरा नाम राम जैसी है। मैं बेसिकली नेपाल से हूँ एंड मुझे बहुत अच्छा लगा कि हम एक साथ में मुंबई से बहुत सारे लोग वियतनाम में आए। एंड मैं पहले होटल लाइन्स में काम करता था, बिल्डिंग में वॉचमैन का भी काम करता था। मैंने कभी सोचा भी नहीं था कि सपने में मैं कभी फॉरेन ट्रिप कर पाऊँगा, बाहर देश घूमने पाऊँगा। क्योंकि आपको पता है वॉचमैन करने वाला इंसान कभी जीवन में भी बाहर जाके ऐसा घूम के नहीं आ सकता। फिर भी थैंक्स टू वेस्टीज मैनेजमेंट, थैंक्स टू माय ऑल इंटायर टीम, सभी की वजह से आज मैं पहला कंट्री 2022 में थाईलैंड गया था एंड सेकेंड ट्रिप अभी बहुत सारे हमारे दोस्त के साथ में हम वियतनाम में आए हैं। पता नहीं चला कि 4-5 दिन हमारा यहाँ पे कैसे चला गया, क्योंकि हम नेपाल से हैं, यहाँ से इंडिया से भी बहुत सारे लोग हैं, पर ऐसा नहीं लगा कि हम अलग कंट्री से है, बड़े भारत से, ऐसा भी नहीं लगा। हमें ऐसा लगा हम एक घर से, एक परिवार से आए हैं। इस तरीके से हमने एक दूसरे को मदद किया, हेल्प किया, बहुत अच्छा लगा। एंड अब आज हम जा रहे हैं वापस इंडिया। थैंक यू सो मच, थैंक यू। बहुत बढ़िया राम सा। यस, हॅलो, माझं नाव निकिता कदम आहे। मी GST प्रॅक्टिशनर आहे आणि एक्सपिरियन्स व्हिएतनामचा मस्त होता। असं काही वेगळं वाटत नाही आहे, कारण मी कोरियन सिरीज वगैरे इतके बघते की फक्त असं वाटलं की जे मोबाईलमध्ये बघते ते इथं लाईव्ह बघते। बाकी वेगळं काय वाटलं नाही, पण लाईव्ह एक्सपिरियन्स चांगला होता। ग्रेट एन्जॉय केला 3 दिवस? खूप मस्त आहे। ओके, ग्रेट। येस, मी डॉक्टर रवींद्र चौबे, नगरच्या BEd कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करतो। या वेस्टीच्या ट्रिपमध्ये खूप मोठा एन्जॉयमेंट मिळाला। ह्याच वर्षामध्ये मी 2 ते 3 ट्रिप अचीव केल्या आणि थँक्यू वेस्टीज, थँक्यू अपलाईन। आणि ह्या वेस्टीजमुळे खरं लाईफ कसं जगायचं ते कळलं। ग्रेट। याशिवाय या वेस्टीज ट्रिपमुळे अनेक लोकांचं लाईफ बदलणार आहे। दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। सो थँक्यू वेस्टीज अँड थँक्यू अपलाईन। येस, ग्रेट। मित्रांनो, माझं नाव बाळकृष्ण ढोकळे, मी पुण्यातून आहे, कोथरूडमधून आहे आणि मी एक्सायटेड आहे या टूरसाठी आणि आम्ही खूप एन्जॉय केला, पण तुम्ही मिस केलं। नेक्स्ट टाइम तुम्ही आमच्यासोबत यायला पाहिजे। आणि अशी टूर वेस्टीज दिली, सर्वसामान्य माणसांनी कधी फ्लाईटमध्ये बसला नाही, पण या निमित्तानं तो फ्लाईटमध्ये बसतो आणि एन्जॉय करतो आणि बिझनेस पण वाढवतो। ग्रेट मित्रांनो, नेक्स्ट टाइम तुम्ही सर्वजण आमच्यासोबत पाहिजे। विश यू वेल, थँक्यू। ग्रेट, थँक्यू सो मच। Hi friends, this is Gayatri, Diamond Director from Chennai. So I was doing a Vestige for more than 2 years. It was a great experience. It's a first international trip for me and also the first flight trip. If you have a big dream and want to explore the complete world, so just achieve a silver direct line and get you a travel friend and you love this, so Yes. completely enjoyed it and thank you so much. Wish you well. येस, थँक्यू सो मच। नाव विजय जगदाळे, क्राउन डिरेक्टर वेस्टीज बिझनेस। वेस्टीजमध्ये तुम्ही जे काही काम करणार आहे त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे। त्याच्यामध्ये स्टार डायरेक्टर लेवलला तुम्ही जेव्हा पोहोचाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅव्हल फंड चालू होतो आणि त्या ट्रॅव्हल फंडमधून तुम्ही वर्ल्ड, पूर्ण जग फिरू शकता। थँक्यू। येस, थँक्यू सो मच। UCD फ्रॉम पुणे। मित्रांनो, याच वर्षात विचार करा की 4 महिन्यापूर्वी थायलंडची ट्रिप झाली, आत्ता ही व्हिएतनाम ट्रिप, आता देन त्याच्यानंतरनं इथून पुढं पुन्हा आणखीन 4 महिन्यानंतरनं स्वित्झर्लंडची ट्रिप आहे। म्हणजे एकाच वर्षात तुम्ही 3 ट्रिप अचीव करू शकता। ठीक आहे, करोनामुळे 2-3 वर्षामध्ये गॅप 2 वर्षाचा होता, पण तुम्ही विचार करा की किती एन्जॉय करू शकता आणि किती लाईफ फनी आहे। बस तुम्हाला तुमचं लाईफ एन्जॉय करायचं असेल तर वेस्टीज बेस्ट कंपनी, बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी आणि आम्ही तुम्हाला मिस करतोय। नेक्स्ट ट्रिपला तुम्ही जरूर या। थँक्यू। ग्रेट, थँक्यू सो मच। नेक्स्ट
मी प्राध्यापक जयवंत जाधव. मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं काम केलेलं आहे. माजी डीन आहे विद्यापीठाचा. 35 वर्षे सिनियर महाविद्यालयात नोकरी केलेली आहे. आज रिटायर आहे आणि गेले 1 वर्ष 6 वर्षापासून वेस्टीज कंपनीबरोबर मी जॉईंट आहे. आज मी गोल्ड डायरेक्टर आहे आणि मंथली साधारणपणे 40,000च्या घरात माझा इन्कम आहे. आणि वेस्टीजच्या माध्यमातून ही पहिली फॉरेन टूर मी एन्जॉय करतोय. यापूर्वी ऑलरेडी माझ्या 22 फॉरेन टूर झालेल्या आहेत. पण ही वेस्टीजच्या माध्यमातून मिळालेली फॉरेन टूर ही एक स्पेशल टूर आहे आणि आपण सर्वांनी या पद्धतीनं वेस्टीजसोबत जोडून आपलं लाईफ चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल आपणाला. आपणही ते करावं. मी करतोय. वेस्टीजच्या माध्यमातून आपणाला वर्षातून 2 फॉरेन टूर मिळतात. कार फंड मिळतो, हाऊस फंड मिळतो आणि मंथली इन्कमही खूप सारा मिळतो आणि काम फारसं करावं लागत नाही. आपणाला फक्त खरेदी करायची 3-3.5 हजाराची आणि त्याच्या बदल्यात आणि आपणाला आवडणाऱ्या गोष्टी इतरांना सांगायच्या. बस मित्रांनो, आपणही हे करून आपल्या मित्रांना मदत करू शकता. येस सर. सर अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला का तुम्ही स्वतः आज रिटायर्ड आहात आणि एवढ्या चांगल्या प्रोफेशनमध्ये आहात, तर तरी पण तुम्हाला असं वाटतं का आपण वेस्टेज बिझनेस बिल्ड केला पाहिजे? 100% वाटतं सर. नेटवर्क थोडंसं माझ्या रक्तात आहे असं मी म्हणेन. कारण ऑलरेडी नोकरीच्या अगोदरपासून मी नेटवर्कमध्ये आहे. मी विद्यापीठात डीन झालो होतो त्या पिरियडमध्येच फक्त मी नेटवर्क करत नव्हतो. अदरवाईज मी नेटवर्क नेहमीच करतोय आणि तसंही सर्वसामान्य माणूस सुद्धा रोजच्या जीवनात नेटवर्क करतच असतो. पण त्याला माहीत नसते आपण नेटवर्क करतोय. प्रश्न एवढाच आहे. आणि काही गोष्टीसाठी नेटवर्क बदनाम होतो पूर्वी, परंतु आता नेटवर्क हे लिगल झालेलं आहे. 28 डिसेंबर 2021ला जो गव्हर्नमेंटचा कायदा आलेला आहे, या कायद्यानुसार भारतामध्ये आता नेटवर्क मार्केटिंग हे लिगल आहे आणि सर्व लोकांनी नेटवर्क करायला काहीच हरकत नाही. किंबहुना विद्यार्थ्यांच्यासाठी तर मी असे म्हणेन की त्यांनी आपल्या विद्यार्थी लाईफमध्येच थोडंसं नेटवर्क सुरू केलं तर ग्रॅज्युएट होईपर्यंत नोकरी त्यांना शोधायची गरज राहणार नाही. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तर नोकरीपेक्षा जास्त इन्कम त्यांना यातून मिळेल. कारण माझे मित्र, माझे अपलाईन बाळासाहेब ढोकळे, B.A. ढोकळे, जे पुण्यातून आहेत, त्यांनी 5 वर्षापूर्वी वेस्टीज जॉईन केलं. आज मंथली 5 लाख इन्कमच्या जवळपास ते आहेत. वाव, ग्रेट. आज प्रोफेसर व्हायला मला 25 वर्षे शिकावं लागली आणि 35 वर्ष नोकरी केल्यानंतर माझा इन्कम 2 लाखाच्या वर गेला होता. पण इथं 5 वर्ष रिटायरमेंटच्या वेळेला रिटायर झाल्यानंतर आज मला 1 लाखाच्या प्लस 1 लाख प्लस पेन्शन आहे. म्हणजे आर्थिक गोष्टीसाठी मी हे वेस्टेज करतही नाही. पण फॉरेन ट्रिपचं माझं स्वप्न आहे. मी मगाशी सांगितलं की माझ्या फॉरेन टूर यापूर्वी 22 झालेले आहेत. ही 23वी आहे आणि किमान 50 टूर झाल्याशिवाय हे जग सोडायचा विचार. वाव, ग्रेट. नाही, राहिलेल्या टूर वेस्टेजच्या माध्यमातून करणार. सर आमच्याकडून पण शुभेच्छा तुम्हाला. 50 नाही, तुम्ही 100 कंट्री लवकरात लवकर फिरावे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. नाव आहे नयना जगदाळे फ्रॉम पुणे. स्टार डायरेक्टर लेवल आहे आणि वेस्टेजमधून ॲज फॉरेन ट्रिप एन्जॉय करते. फर्स्ट ट्रिप आहे माझी वेस्टेजमधून आणि खूप छान एन्जॉय केला. एक हाऊसवाईफसुद्धा हा बिझनेस करू शकते. काही हाऊसवाईफला वाटलं की मी करू शकते की नाही, पण नक्कीच जर डिसिजन घेतला आणि जर स्वप्न जर मोठी ठेवली तर आपण शक्य करू शकतो. आणि माझ्यासारखे भरपूर हाऊसवाईफ आहेत की ज्यांना वाटतं की मी करू शकणार नाही, पण निश्चित तुम्ही करू शकता जर तुम्ही डिसिजन घेतला तर. आयुष्यातले काही 4 वर्ष 5 वर्ष जर आपण वेस्टेजसाठी दिले तर प्रत्येक स्वप्न आपलं वेस्टेजमधून पूर्ण होऊ शकतं. त्याच्यासाठी मी सर्व अपलाईनला, वेस्टेजला आणि जेवढे विनिंग टीमला मी सगळ्यांना धन्यवाद देते. थँक्यू सो मच. 3 दिवसात काय एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला. हॉटेलमध्ये वेगवेगळ्या हॉटेलमध्ये डिनर खायला मिळालं, वेगवेगळ्या हॉटेलला लंच खायला मिळालं. त्यानंतर भरपूर शॉपिंग केली. लाखमध्ये शॉपिंग केली. लाखांमध्ये शॉपिंग केली. तर ते खूप एन्जॉय केलं. रिच फिलिंग वाटलं अगदी की त्याच्यामुळे आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला की आपण लाखो रुपये कमवू शकतो, आपण रिच होऊ शकतो. तर खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार. मायसेल्फ संजय बोराडे, चिंचवड पुणे येथून आहे. टाटा मोटर्सला जॉब करत मी जगवार प्लांटला काम करत वेस्टेजला पार्ट टाईममध्ये काम करतोय. आणि माझी फॉरेन ट्रिप ही दुसरी आहे. त्यापूर्वी पण एक ट्रिपमध्ये गेलो होतो, पण त्या ट्रिपपेक्षा ह्या ट्रिपचा मला अनुभव फार वेगळा मिळाला आहे. खूप चांगला अनुभव मिळाला. एन्जॉय पण खूप झाला आहे. आणि मी पण
फॉरेन ट्रिपसाठीच वेस्टीजला काम करत आहे आणि 50 फॉरेन ट्रिप करण्याचं माझं टार्गेट आहे. वाव, ग्रेट. येस, थँक्यू सो मच. Hi team, good morning. Sivasithe, Crown Director. Hi friends, I am a housewife now. Vestige, I am a Crown Director. So we are in now Vietnam trip. This is my first trip in Vestige. Actually, we are enjoyed lot of memories with the 3 days. So you are also come next time. So focus on your business, focus on your invitation, focus on your career. You can also do it. You will ready for next trip. Thank you, Vishal. Yes, thank you so much. Myself सुरेंद्र परशुराम पारसे, राहणार पाचगणी, व्यवसाय हॉटेल. मी व्हिएतनाममध्ये 4 दिवस खूप एन्जॉय केला. वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये, इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद उठवला. भरपूर शॉपिंग केली. हे सगळं वेस्टीजमुळे शक्य झालं. थँक्यू वेस्टीज. सर, तुमचं हॉटेल कुठे आहे? पाचगणी रोड. पाचगणी रोडला, महाबळेश्वर पाचगणी. ओके ओके, ग्रेट. हॉटेल व्यावसायिक असून बिझनेस करायला पाहिजे आपल्याला. आवड आहे. कारण मी तुमच्या हॉटेलचं नाव फार ऐकलेलं आहे, गोकुळ हॉटेल ना. ग्रेट. ओके, येस. माझं नाव निर्मला सुरेंद्र पार्टे, पाचगणीवरून, महाबळेश्वर पाचगणी, गोकुळ हॉटेल आमचं. आणि हॉटेल बिझनेस आमचा सेटल आहे म्हणजे. पण मला वेस्टीज का करावं असं वाटलं की वेस्टीजमध्ये सिक्युरिटी आहे. दुसरी गोष्ट आपल्याला चांगली भेटली, फॉरेन टूर भेटली, स्वतः जाऊ शकतो पण नाही होत आपलं. पण वेस्टीजनी शक्य करून दाखवलं. 2 टूर घेतल्या, अजून बी पुढे घेऊ. खूप एन्जॉय केला आम्ही. मस्त 1 करोडची खरेदी केली. 1 करोड, अरे बापरे, वा 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 वा. ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. येस, गुड मॉर्निंग टीम. मिसेस साधना जगदाळे. आम्ही व्हिएतनाममध्ये आहोत, आत्ता निघालेलो आहे. रिटर्न 4 दिवस इथे होतो. फुल एन्जॉय केला आणि वेस्टीज आणि विनिंग टीममध्ये आहे त्यामुळे आज आम्ही इथे आहोत. तर छान ट्रीटमेंट मिळाली आम्हाला. सगळ्यांनी, बरेच लोक आहेत की फर्स्ट टाईम आलेले आहेत इथे, फर्स्ट फॉरेन ट्रिप आहे. तर त्यांच्या डोळ्यामध्ये खूप तो आनंद दिसत होता की पहिल्यांदा ते फॉरेन ट्रिप करताय. आणि माझा अनुभव सांगेल की 4-5 दिवस कसे गेले ते आम्हाला कळले नाही. घरची बिलकुल आठवण झाली नाही. लेडीजला एक महत्त्वाचं म्हणजे किचनपासून सुट्टी मिळाली. किचन आणि जे काही घरातली आपली कामं असतात, रोजच्या जबाबदाऱ्या असतात, त्यातून सुट्टी मिळाली. एक बाहेरला आल्यासारखं वाटलं आणि छान एन्जॉय केला सगळ्यांनी. लंच डिनर एकदम फॅन्टॅस्टिक होतं. इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्हाला घेऊन जात होते आणि प्रत्येक वेळेस वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये नेत होते. गाला डिनर जबरदस्त झाला. आणि माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट की माझा बर्थडे व्हिएतनाममध्ये साजरा झाला. स्पेशल गोष्ट झाली की मेमोरेबल बर्थडे, कायमस्वरूपी आठवणीत राहणार. आपण आवर्जून तो बर्थडेला येत नाही बाहेरच्या फॉरेन ट्रिप करण्यासाठी, पण तो एक योगायोग जुळून आला आणि तो मेमोरेबल राहणार आहे माझ्यासाठी. येस, थँक्यू सो मच. सगळे लोक पाहिजेत, सगळ्यांना भरपूर आम्ही मिस केलं. येस, थँक्यू सर, थँक्यू. नाव आहे सतीश लावंड, युनिव्हर्सल क्राऊन डायरेक्टर आहे. फॉरेन ट्रिपला व्हिएतनामसाठी आलेलो आहे. माझी 2nd फॉरेन ट्रिप आहे. कारण खूप एन्जॉय करतोय. थायलंड नंतर एक 3 महिन्यानंतरच व्हिएतनाम झालं. व्हिएतनाममध्ये खूप एन्जॉय केला. खूप शांत सिटी आहे, बघण्यासारखं खूप काही आहे. त्याच्यानंतर आम्ही काल खरं तर एका टनेलमध्ये गेलेलो होतो. त्या टनेलमध्ये जुनी आपली जी टेक्निक आहे शिवाजी महाराजांनी यूज केलेली तर त्यांनी वापरली आणि त्यांनी त्या गोरीला वार म्हटलं जातं त्याचा आम्ही अनुभव घेतला आणि हॅट्स ऑफ, खरोखर खूप सुंदर होतं ते. त्याच्यानंतर जेवण तर इथलं अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनिंग टीम बरोबर असल्यामुळे एन्जॉयमेंट, बाकी एन्जॉयमेंट खूप केला. खरोखर मित्रांनो, तुम्ही येणाऱ्या ट्रिपमध्ये नक्की या. आम्ही तर आता इथं आहोत. स्वित्झर्लंडसाठी सुद्धा असणार आहे आणि येणारी प्रत्येक ट्रिप आम्ही एन्जॉय करणार आहे, विथ कपल करणार आहे. येस, थँक्यू. येस, थँक्यू सो मच. ओके मित्रांनो, नाव विजय मळेकर, युसिटी फ्रॉम पुणा. आता एअरपोर्टवरती आहे, हो ची मिन या शहराच्या एअरपोर्टवरती आहे. आमची ही 2nd वेस्टीज मार्फतची 2nd इंटरनॅशनल ट्रिप फिनिश करून आम्ही परत चाललो. इथून जाताना एकच घेऊन चाललो आहे की दीपक सुख सरांनी जे परवाशी व्हिजन दिलं कंपनीचं 10 वर्षात, ते व्हिजन आता तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. आपलंही स्वतःचं पुढच्या 10 वर्ष प्लॅनिंग करायचे आणि रिटायरमेंट, अर्ली रिटायरमेंट ज्याला म्हणतात, पुढच्या 3 वर्षामध्ये इन्कम सेट करायचं आहे किमान 15 लाख रुपये. 50
50. Yes, 15 म्हणलं great. 50 तुम्ही म्हणताय तर 50. Yes, great. Not less than 15 lakhs. Okay. बहुत बढ़िया. वियतनाम कैसा रहा? बहुत बढ़िया. We enjoyed. Yes, great. येस, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव सुनंदा विजय मळेकर आहे, हाऊसवाईफ आहे आणि वेस्टीज बिझनेस जॉईन केल्यापासून ही माझी इंटरनॅशनल दुसरी ट्रिप आहे. आम्ही पुण्यात राहतो. सरांनी कधी सारसबागेत सुद्धा मला फिरायला नेलं नाही, पण ह्या बिझनेसमुळं मला इंटरनॅशनल ट्रिप 2 मिळाल्या आणि खूप छान वाटतंय. कम अँड जॉईन. येस, बहुत बढ़िया. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी नितीन सोनावणे पुण्यावरून आहे. आत्ता व्हिएतनाममध्ये 3 दिवस खूप जबरदस्त एन्जॉय केला. ते फक्त आणि फक्त एक बिझनेस अपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यामध्ये आली 4 वर्षांपूर्वी. कारण मी गेली 22 वर्षांपासून एका फार्मा कंपनीमध्ये नोकरी करतो. या 4 वर्षामध्ये लाईफमध्ये पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालं. काय ट्रान्सफॉर्मेशन झालं? माझा पार्ट टाईम इन्कम या बिझनेसमधून 1 लाख रुपये आहे आणि माझी दुसरी फॉरेन ट्रिप आहे. फक्त काही बेसिक गोष्टी करून जर एवढं लाईफ चेंज होत असेल तर प्रत्येकजण ह्या गोष्टी करू शकतो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आकाश हरगुडे. मी आत्ता आहे व्हिएतनामच्या एअरपोर्टवरती आणि आम्ही आता माघारी चाललो आहे. माझं प्रोफेशन हे वॉटर फिल्टरचं आहे आणि मी ह्या वेळेस व्हिएतनामला ट्रिप वेस्टेज थ्रू आलेलो आहे. मी आजपर्यंत काही वेस्टेजकडे लक्ष दिलं नाही. वेस्टेजमध्ये माझी बायको आहे आणि तिच्यातून मला असं कळलं की वेस्टेज किती मोठं आहे आणि बिझनेस अपॉर्च्युनिटी किती मोठी आहे. त्यामुळे आता इथून गेल्यानंतर मी पण तिला वेस्टेजमध्ये भरपूर मदत करेल असं मला वाटतं. बहुत बढ़िया. ये 3 दिनों में क्या किया? आम्ही 3 दिवस इथे खूप मजा केलेली आहे आणि हा जो ग्रुप आहे तो खूप छान आहे. त्याच्यासोबत मला परत यायला खूप आवडेल.